बातमी पंचगंगा नदीच्या संदर्भातली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटांवर आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 53 बंधारे आत्ताच्या घडीला पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि विशेषतः धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी याचा आढावा घेतलाय, पाहूया। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळे मी सध्या उभा आहे पंचगंगा घाटावरती, पुणे बेंगलोर महामार्गाच्या घाटावरती। पाण्याची पातळी वाढत आहे आणि आता पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फुटावर आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली आहेत। धरण क्षेत्रामध्ये पाऊस असल्यामुळे, मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे नदीची पाणी पातळी वाढत आहे। जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे प्रशासनानं वाहतुकीसाठी बंद केलेले आहेत। जर हा असाच पाऊस धरण क्षेत्रामध्ये वाढला तर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली जाऊ शकतात आणि वाहतुकीची कोलमड होऊ शकते। परंतु प्रशासनाने अतिशय नेटके नियोजन केलेलं आहे। आज कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असला तरी पावसाची उघडी कोल्हापूर शहरसह ग्रामीण भागामध्ये दिसते, परंतु धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।